नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा हिंदू स्मशानभूमी होत आहे गैरसोयीचे आगर। नगरपंचायतीचे दुर्लक्ष का मरणांती सुद्धा नगरपंचायतीचा छळ, अशी चर्चा। हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा एक पवित्र संस्कार मानला जातो, जो आत्म्याला भौतिक मर्यादापासून मुक्त करून मोक्ष किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवतो। परंतु म्हसळा हिंदू स्मशानभूमी होत आहे गैरसोयीचे आगर। नुकतेच हिंदू वंजारी समाजसेवकांच्या अंत्यसंस्काराला स्थानिक विविध स्तरावरील सामाजिक मंडळीने गेले असता सर्वच परिसरात चालण्यायोग्य स्थिती नसून परिसरात उंच झुडपे, गवत, मार्गावरील पेवर ब्लॉकचा रस्ता निसरडा, सभोवताली कुंपण कचरा कुंड्या नाहीत, त्यातच प्रकाश व्यवस्था कुचकामी, तर सौर ऊर्जा दिवे सोय नसणे, त्यामुळे नगरपंचायतीचे दुर्लक्ष का मरणांतीसुद्धा नगरपंचायतीचा छळ, अशी चर्चा सुरू आहे। शोकग्रस्त विविध सामाजिक मंडळीचा नाराजीचा सूर होता। याबाबत म्हसळाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवासेना तालुकाधिकारी कौस्तुभ विलास करडे यांनी आवाज महामुंबई चॅनेलजवळ नगरपंचायत म्हसळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यातच हिंदूंसाठी शवदाहिनी म्हणून नगरपंचायतीने संपवलेले ₹92 लाख संपवून विनियोग शून्य, तब्बल वर्ष मशिनरी सडते, याबाबत करडे यांनी नाराजी व्यक्त केली। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, हेमंत नागती, स्वानंद बोरकर, अंकुश नटे, शहर हिंदू समाजाचे अध्यक्ष नंदू गोविलकर, दादा पानसरे, प्रवीण बनकर, सुनील उंबरोटकर आदी मान्यवर अंत्ययात्रेत सामील होते। बहुतांश स्मशानभूमी नदी किंवा वाहत्या पाण्याच्या जवळ असतात, कारण पाणी पवित्र मानले जाते आणि ते आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी शुद्धीचे प्रतीक असते। स्मशानभूमी आणि परिसर यांची देखभाल हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा ग्रामविस्तार अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अभ्यासू सूचनांतून करत असतात। परंतु म्हसळा हिंदू स्मशानभूमीकडे नगरपंचायतीच्या आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याबाबत कौस्तुभ करडे यांनी संशय व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर, म्हसळा। आज हिंदू समाजाच्या स्मशानभूमीमध्ये म्हसळा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आलोय। परवा दिवशी आम्ही या स्मशानभूमीमध्ये एक प्रेत झालेलं, त्या निमित्ताने आलो आणि अतिशय भयान अवस्था या स्मशानभूमीची आपण पाहत आहात। सगळीकडे झाडी झुडपं वाढलेली आहेत। वन्यजीवन येण्याची, सरपटणारे प्राणी येण्याची भीती आज मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। आज हे जंगल झाल्यासारखी परिस्थिती आज स्मशानभूमीची आज म्हसळा नगरपंचायतीने करून ठेवली। अतिशय दुर्लक्ष, आणि ज्येष्ठ नागरिक या अंतिम संस्काराला इथे येत असतात आणि घसरून पडण्याची भीती देखील, छोटा मोठा अपघात होण्याची भीती देखील आज त्यांच्या मनात आज उद्भवलेली आहे। आणि आपणच पाठी बघत आहोत, हे म्हसळा नगरपंचायतीने शवदाहिनी देखील गॅसवरची सुरू करण्यात आली, फक्त ती दाखवण्यासाठी इथं एक अँटिक पीस म्हणून तिथं उभा केला आहे असंच आम्हाला वाटत आहे। गेले अनेक वर्ष शोभेची वस्तू म्हणून हे इथं काम करत आहे। हे आम्हाला प्रामुख्याने नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना आणि सीओ मुख्याधिकाऱ्यांना लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज त्यांच्याकडे मागणी करत आहोत, संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छता करून घ्यावी व शवदाहिनी लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी।